नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल चिकन सुक्का, एकदम असं झणझणीत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर त्यासाठी आपण चिकन घेणार आहोत। त्यामध्ये हळदी पावडर, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 ते 3 चम्मच दही टाकून घ्या आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। हे पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करा आणि याला 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवा। तर मसाला बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत। आता एका पॅन मध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्या आणि हे थोडंसं गरम झालं की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्या आणि याला थोडंसं तळून घ्या, म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल। आणि हा बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। याचा कलर लाल होईपर्यंत याला परतवून घ्या। आता याचा कलर चेंज झालेला आहे, लालसर झालेला आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया, यालाही मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून 5 मिनिटभर शिजून घेऊया। आपले 5 मिनिट झालेले आहेत। झाकण खोलून बघूया आणि ह्याला थोडंसं हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मेल्ट झालेला आहे। व्यवस्थित हलवून घ्या आणि यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्या, यालाही थोडंसं मेल्ट होऊन द्या। आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया। धने पावडर, जीरा पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे मसाले पूर्णपणे या कांदा आणि टोमॅटोला मिक्स झाले पाहिजे। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया आणि याला 1 ते 2 मिनिटभर हलवून घ्या। या चिकनला पूर्णपणे मसाले लागले पाहिजे एवढं मस्त हलवून घ्या। आता पूर्ण मसाले लागलेले आहेत, व्यवस्थित मिक्स झालेला आहे। यावर झाकण ठेवून 5 मिनिटभर ठेवूया। आता 5 मिनिटे झालेले आहेत, खोलून बघूया। तर आपल्या चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे। याला आपण एकदा हलवून घेऊया आणि अजून 7 ते 8 मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजून घ्या। तर 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। मस्त असं चिकन शिजलेलं आहे, तेलही वर आलेलं आहे। तुम्ही बघू शकता चमचमीत असं झालेलं आहे। हॉटेलपेक्षाही भारी असं घरीच तुम्ही बनवू शकता पंजाबी स्टाईल चिकन, सुक्कं चिकन। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।